लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा आज निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय। TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज। थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकांची मतमोजणी। ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, हेमंत बिस्व शर्मांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला काही तासातच निकालाची दिशा स्पष्ट होणार। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल। बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोघंही विक्रमी मतांनी जिंकण्याची शक्यता। बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी 300 कर्मचारी तैनात। ईव्हीएम मतमोजणीसाठी 20 टेबल्स, पोस्टल मतमोजणीसाठी 6 टेबल्सची व्यवस्था। मोठा फौजफाटा सज्ज। नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज। व्हिडिओ जारी करत हर्षवर्धन सपकाळांसह ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांचा पोलिसांवर निशाणा। तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले। पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा SIT तपास करणार। SITत 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश। नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयात निर्लज्जपणा। किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव। तर रिमांड कॉपीत आरोपीचे जुने गुन्हे। कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद। लोकांचा रोष स्वाभाविक। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील, फडणवीसांचं आश्वासन। माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका। नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर। नसरापूर प्रकरणात सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात। सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे, संजय राऊत आक्रमक। तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय, नवनाथ वन यांचा पलटवार। बीडच्या केसमध्ये 3 वर्षाच्या नातीवर नराधम आजोबाकडून अत्याचार। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। आरोपी अटकेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग। दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे परिसरातील घटना। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध। आज अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवर आज शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद। पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर झिशान सिद्दीकी यांना परिषदेची उमेदवारी। सूत्रांची माहिती। परभणीत ठाकरेंचा खासदार संजय जाधव यांना धक्का। समर्थक गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करत विष्णू मुरकुटे यांच्याकडे जबाबदारी। यापूर्वी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत संजय जाधवांसह समर्थक गंगाप्रसाद आनेराव अनुपस्थित होते। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा। शीरखुर्मातून गुंगीचं औषध देऊन पीडितांचं लैंगिक शोषण। तपास यंत्रणांचा संशय। बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। कळमढोकी परिसरात पेट्रोल पंप बंद, तर काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपावर मोठी गर्दी। डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ। मुंबईच्या वांद्र्यात सर्रास अंमली पदार्थांची विक्री। एका तरुणाकडून रिक्षात ड्रग्सची तस्करी केल्याचा व्हिडिओ समोर। पोलिसांकडून तपास सुरू। 10वी-12वीच्या परीक्षा आता डिजिटल होणार। गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्रित देण्याचा निर्णय। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं सूतोवाच। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।